नमस्कार, मी कविता आपणा सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ कविता या चॅनेलमध्ये। मंडळी, आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी रसरशीत अशी बालुशाहीची रेसिपी। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। बालुशाहीसाठी इथे 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। मैदा मी चाळून घेतलेला आहे। तसंच अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, 2 वाट्या साखर घेतलेली आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, 2 वेलची घेतल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये कलरसुद्धा वापरू शकता। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण चाळलेल्या मैद्यामध्ये ही 1 चमचा बेकिंग पावडर आणि मीठ आहे ते सुद्धा मिक्स करूया। पावडरसुद्धा आपण चाळून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होते। आता मी ही मिक्स करून घेते। हे पहा, बेकिंग पावडर आणि मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता या मैद्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तूप मी गरम केलेलं नाही आहे, घट्ट आहे तसंच तूप आहे। तुम्ही तुपाऐवजी डालड्याचा वापरसुद्धा करू शकता। आता हे तूप मी याच्यामध्ये मैद्याला पूर्ण लावून घेते। आपल्याला पूर्ण मैद्याला हे तूप लावून घ्यायचं आहे। हे लावत असताना आपल्याला अजिबात जोरजोरात रगडायचं नाही आहे। या तुपामध्ये ते पीठ फक्त मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे नुसतं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आपण चपातीला किंवा पुऱ्यांना जसं पीठ मळतो तसं पीठ मळायचं नाही आहे। तसं पीठ मळलं तर आपल्या जे बालुशाही आहे ती खुसखुशीत होणार नाही। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ते नुसतं लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण तूप या पिठाला लावून घेते। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे। याच्यामध्ये आपण दही किंवा सोडा याचा वापर केलेला नाही आहे, फक्त बेकिंग पावडर आपण वापरलेली आहे। म्हणून आपल्याला हे थोडा वेळ भिजत ठेवावं लागेल। आता मी हे पीठ व्यवस्थित एकत्र करून घेते। हे बघा, हे अशा पद्धतीने नुसतं आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे। आता याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आता मी याचा एक गोळा बनवून घेते। याला अजिबात आपल्याला जोर लावायचा नाही आहे, फक्त बोटाच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने मी पीठ नुसतं गोळा करून घेतलेलं आहे, त्याला अजिबात मळायचं नाही आहे। आता हे पीठ आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळे आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवूया। 10-15 मिनटं आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। आता हे पीठ जोपर्यंत भिजतंय तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया। हे पहा, पाक तयार करण्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकणार आहे। 2 वाटी साखर आहे म्हणून 1 वाटी आपण पाणी टाकणार आहोत।
पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही. पाणी जास्त टाकलं तर आपल्याला पाक व्हायला वेळ लागतो. हे बघा, पूर्ण भिजेल आपली साखर इतकंच पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याचा एक पाक तयार करायचा आहे. आपल्याला एकतारी पाक तयार करायचा नाही आहे. गुलाबजामला वगैरे आपण कसं चिकट पाक करतो तसा पाक आपल्याला करायचा आहे. आता मी ही साखर व्यवस्थित विरघळवून घेते. हे पहा, 2 ते 3 मिनिटात आपला पाक आता तयार व्हायला लागला आहे. हे बघा, हे थेंब असे हळूहळू पडायला लागले की समजायचं की आपला पाक हा तयार व्हायला लागला आहे. आता यामध्ये आपण जी वेलची घेतली होती ती सुद्धा टाकूया. वेलची ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. हे बघा, वेलची टाकल्यानंतर आता आपण एकदा पाक चेक करूया. हे बघा, आता हा पाक थंड झाल्यानंतर हे बघा असं चिकट होते, पण त्याची तार नाही निघते, म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. हा फक्त चिकट आहे, जसं आपण गुलाबजामला करतो की नाही तसा. आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण बालुशाही करायला घेऊया. हे बघा, आता आपण कपडा काढूया आणि आपल्याला आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तोडून घ्यायचं आहे. असं तोडल्यामुळे आपल्याला ते लाटायची गरज नाही पडणार, त्याच्यात लेयर्स चांगल्या येतील. म्हणून आपण हे अशा प्रकारे ह्याला तोडून घ्यायचं आहे. आता काही जण हे लाटून घेतात आणि 2-3 पोळ्या एकत्र करून मग त्याची कापून बालुशाही करतात. आपण ह्याला अशा प्रकारे मिक्स करून करणार आहोत, जेणेकरून त्याला चांगले पदर सुटतात. हे बघा, हे असं घेऊन याला असं करून असं परत त्याच्यावर असं ठेवून सुद्धा तुम्ही त्याचे लेयर करू शकता. आता एक छोटासा गोळा घ्यायचा, जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा, आणि त्याला अलगद हातावरती प्रेस करायचं आहे आणि इथे मध्ये आपल्याला बालुशाहीचा त्याला शेप द्यायचा आहे. हे असे चिरा वगैरे पडल्या तरी काही हरकत नाही आहे, कारण बालुशाही प्लेन नसते, त्याला चिरा पडतातच. अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेऊन आपल्याला त्याची बालुशाही तयार करायची. आणि ते करताना आपण नुसतं बोटांनी ते व्यवस्थित मळायचं आहे. हाताचा वापर म्हणजे तळव्याचा वापर करायचा नाही आहे. जेवढं तुम्ही जास्त चांगलं मिक्स कराल त्याला तोडून तेवढं त्याला पदर चांगले सुटतील. आणि फक्त 3 पदार्थांमध्ये आपली ही बालुशाही तयार होती. हे बघा, अशा पद्धतीने अलगद हाताने मी करतीये, जास्त जोर लावायचा नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने
आपण आता बालुशाही करून घेऊया. आता अशाच पद्धतीने मी सर्व बालुशाही करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व बालुशाही करून घेते. हे पहा, मगाशी पीठ खूप घट्ट वाटत होतं म्हणून मी त्यामध्ये पाववाटी कोमट पाणी टाकलं आहे. आता पाणी टाकल्यावर आपल्याला हे असं पीठ एकदम हे करून घ्यायचं आहे, तोडून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ तोडून घ्यायचं आणि एकावर एक एकावर एक एकावर एक असं ठेवायचं. तुमचं पीठ जर तुम्हाला एकदमच घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं नुसतं एकावर एक एकावर एक ठेवून आपल्याला ते हे करायचं आहे. आता हा गोळा तयार झालेला आहे. त्यातून मी एक तुकडा काढून घेते. तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराच्या तुम्ही बालुशाही बनवू शकता. आता हे बघा, हा एक तुकडा घेतलेला आहे. आताचं पीठ बघा, आता पीठ चांगलं झालेलं आहे. आता हे आपण हातावर असं फिरवून घ्यायचं आहे आणि मध्ये एक होल करायचं आहे. अशा पद्धतीने आपली बालुशाही तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या बालुशाही करून घेते. पीठ जर जास्तच घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती मळून असा त्याला बालुशाहीचा आकार द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व बालुशाही करून अशा प्रकारे आपल्या बालुशाही बनवून तयार झाल्या आहेत. चला तर आता आपण या तळून घेऊया. हे पहा, बालुशाही तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे. थोडंसं हलकंसं गरम झालं तेल की बालुशाही आपल्याला त्याच्यामध्ये सोडायची आहे. बालुशाही पूर्णपणे तेलामध्ये डुबली पाहिजे आणि तेल अजिबात जास्त गरम नको आहे. आणि एका वेळेस जास्त बालुशाही टाकू नका. जेवढा त्या तेलामध्ये बुडतील तेवढ्याच बालुशाही त्याच्यामध्ये टाका. हे बघा, आता या बालुशाहीमध्ये थोडे थोडे हलके हलके बुडबुडे यायला लागले आहेत. आपल्याला ही बालुशाही अजिबात हलवायची नाही आहे. जोपर्यंत ती आपोआप वरती येत नाही तेलावरती तोपर्यंत तिला हलवायची नाही. अशीच आपल्याला मंद आचेवर बालुशाही तळून घ्यायची आहे. आता मी त्या सर्व बालुशाही अशा पद्धतीने तळून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हलके हलके बुडबुडे यायला लागले की ती आपोआप तळून झालं की वरती येते. आणि मग आपल्याला दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. बालुशाही तळताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर तुमची बालुशाही वरतून तिला कलर येतो आणि आतमध्ये ती कच्चीच राहते किंवा मग कधीकधी खराबसुद्धा होते. म्हणून तिला अजिबात हलवू नका आणि मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्या. आता ती वर आली की मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आपली बालुशाही एका बाजूने फुलून वरती आली आहे. आता आपण ती अलगद पलटी करूया. हे बघा, अशा पद्धतीने आपण अलगद त्या दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. बघा किती छान लेअर त्याला सुटलेले आहेत. फक्त तळताना तुम्ही घाई करू नका. मंद आचेवर तळा जेणेकरून आतपर्यंत त्या खुसखुशीत होतील आणि जो पाक आपण बनवलेला आहे तो सुद्धा त्यामध्ये मुरेल. आता या बाजूने सुद्धा मी त्या व्यवस्थित सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घेते. हे पहा,
आता आपल्या बालुशाहीला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण त्या काढून घेऊया. हे बघा किती छान लेयर त्याला आलेले आहेत. किती खुसखुशीत ती झालेली आहे. आता ह्या सगळ्या आपण याच्यामध्ये काढून घेऊया. आता ह्या गरम असताना आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या बालुशाही टाकून देऊया. बालुशाही तळण्यासाठी वेळ लागतो म्हणून सावकाश त्या तळून घ्या आणि एका वेळेस जास्त बालुशाही टाकू नका, नाहीतर त्या हलवता येत नाहीत. आता आपण ह्या ज्या गरम बालुशाही केलेल्या आहेत त्या पाकामध्ये टाकूया. गरम असतानाच त्या पाकामध्ये टाकायच्या आहेत आणि तेव्हा पाकसुद्धा आपला कोमट असला पाहिजे, म्हणजे तो पाक बालुशाही व्यवस्थित शोषून घेते. आता एका बाजूने आपल्याला 5 मिनटं त्या तशाच ठेवायच्या आहेत आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 5 मिनटं ठेवायच्या आहेत, जेणेकरून तो पाक आतपर्यंत जाईल. हे बघा आपला पाक कसा घट्ट झालेला आहे. पाक नेहमी ना जास्त पण घट्ट करू नका. जर तुम्हाला त्या बालुशाहीवर साखरेची परत हवी असेल तर तुम्ही 2 तरी पाक केला तरी सुद्धा चालेल. आता 5 मिनिटानंतर आपण परत पलटी करूया. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण या बालुशाही पलटी करून टाकूया. जर तुमचा पाक जास्त असेल, त्याच्यात बुडत असतील तर तुम्हाला पलटी करायची गरज नाही. इथे मी पाकच थोडं जास्त नाही आहे, माझा पसरट पातेला आहे ना, त्यामुळे त्या पूर्ण बुडत नाही आहेत, म्हणून मी दोन्ही बाजूनी त्या बुडवून घेते आहे. आता अशा पण आपल्याला 5 मिनटं ठेवायचे आणि त्या काढल्यानंतर आपण ताटामध्ये सुकायला ठेवणार आहोत. आता मी त्या ताटामध्ये काढून घेतल्यावर तुम्हाला दाखवते. हे पहा, मी आता त्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. थोड्या थंड झाल्या की मी तुम्हाला त्या तोडून दाखवते आणि अशाच प्रकारे मी सर्व बालुशाही बनवून घेते. बघा किती मस्त रसरशीत अशा बालुशाही तयार झालेल्या आहेत. आता मी सर्व बालुशाही करून घेते. हे पहा, अशा प्रकारे आपल्या रसरशीत अशा बालुशाही तयार झालेल्या आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत. हे बघा याच्यामध्ये आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे, पाक गेलेला आहे आणि या बालुशाही तुम्ही 2-3 आठवडे अशाच ठेवू शकता. आता ह्या अजून थंड झाल्यानंतर त्याच्यावर एक साखरेची परत तयार होते, परंतु एकदमच जास्त सफेद साखर तयार होत नाही, कारण आपण 1 तारी पाक जास्त केलेला नाही आहे. 2 तारी पाक केला तर त्याच्यावर सफेद अशी साखरेची लेयर तयार होते. हे बघा किती छान दिसत आहेत त्या. आपण बाहेर गेल्यानंतर बालुशाही घेतो, परंतु त्या किती दिवसांच्या बनवलेल्या असतात आपल्याला माहिती नाही, म्हणून ह्या घरच्या घरी पटकन होणारा हा पदार्थ आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की हा करून बघा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.